प्रत्येक गावामध्ये अजून रावण जिवंत आहे, ते मेलेले नाही। त्या काळामध्ये आपण म्हणतो रावण गेले, पण रावण अजूनही जिवंत आहेत। जिथेही चांगलं काम होतं त्या चांगल्या कामाला वाईट म्हणणं हा त्यांचा धंदा आहे। लोक अफवा फैलवत आहेत की निवडणूक आहे म्हणून पैसे आले। मला माझ्या माहितीप्रमाणे 5 हप्ते जवळपास आतापर्यंत आले, पहिले 2, नंतर 1 आणि आता ऑक्टोबरच्या 10 तारखेला 2 हप्ते येत आहे, म्हणजे 3000 रुपये ऑक्टोबरच्या 10 तारखेला तुमच्या अकाउंटवर येणार आहे। आता बहिणींच्या अकाउंटवर पैसे यायला लागले। एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट केलं। मुलगी जन्माला आली तर तिला 18 वर्षाचा होईपर्यंत 1,01,000 रुपये दिले। 3 सिलेंडर फुकट केले। कोणी भी किती भी लालूच करून द्या, आदमी बेईमान हो जाएगा लेकिन मेरी बहन बेईमान नहीं होगी। ती 100% आपल्या गुलाबराव पाटलाला म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्रजीचं सरकार म्हणा, त्यांना पुन्हा निवडून देणार। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की पुन्हा जर आमचं सरकार आलं तर 1,500 वरून 3,000 करण्याची शपथ एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। त्यामुळे माझ्या बहिणीनो, किती लोक येडे बनवायला आपल्याकडे येतील, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये। पंढरपूर जायचं होतं, लोकांनी माझ्यावर टीका केली, निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पंढरपूरला लोकांना नेताय। अरे मी पंढरपूरला नेलं, तू कमीत कमी वणीच्या गडावर तर ने। नुसतं भाषण करून चालत नाही, आम्ही ते करून दाखवलंय। वणीचा गड जाऊ दे, नुसतं मनुदेवीला तर ने, इथं न्यायचं नाही। स्वतःला पोरग झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरग झालं ते काळं नकट, अशा पद्धतीचा विचार या लोकांचा आहे। अरे जीवन छोटस आहे, उद्या गुलाब पाटील आहे किंवा नाही, जसा आमचा गोसावी चालला गेला, आमचा कार्यकर्ता चालला गेला, काय सांगता येतं। गुलाबराव पाटील आज बोलतोय उद्या नाहीये, पण तुमचं जर काम करून गेलो तर आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहील की गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की त्याने आमचं काम करून दिलं। आणि तुमच्या बहिणींच्या आशीर्वादावरच हे मी बोलतोय। नवरात्रीचा उपवास आहे, आज 3रा उपवास आहे। त्या देवीला हे सांगणार की भये दार उघड, आंबे दार उघड। आणि जे लोक आमच्या विरोधात बोलतायत, जे लोक आमच्या गरीब लोकांना हिरवत आहेत, त्यांचा सत्यानाश कर, हेच आमच्या देवीकडे आमचं साकडं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।